आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या पगारातून दरमहा 10,000 कपणार। हे बघा, सर्वात मोठी बातमी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। काय बातमी आहे बघा, जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाही त्यांच्या पगारातून 10,000 रुपये कपणार आहेत आणि सरकार ते कापणार आहेत। हे बघा, हा जो निर्णय घेण्यात आला ना, पर्सनली मला खूप आवडलेला आहे, चांगला केलेला आहे हा निर्णय घेतला आहे। तर कारण सर्वच नाही, काही लोक असतात की जे आई वडिलांना वागवत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाही, त्यामुळे आता अशा लोकांना हा मोठा दणका आहे। जे आई वडिलांना सांभाळत नाही त्या मुलांच्या पगारातून दर महिन्याला 10,000 रुपये कापणार आहेत आणि या राज्य सरकारचा हा निर्णय आहे। हा जो निर्णय आहे तुम्हाला सांगतो मी, हा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही, पहिले सांगून देतो। हा निर्णय तेलंगणा सरकारने घेतलेला आहे, परंतु हा निर्णय महाराष्ट्रात पण यावा का, तुम्हाला काय वाटत आहे कमेंट करून सांगा। आणि मला तर हा निर्णय खूपच आवडलेला आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? आपल्या महाराष्ट्रात हा निर्णय घ्यायला पाहिजे का शासनाने, तुम्ही कमेंट करून सांगा। तर ही होती पहिली महत्त्वाची बातमी, आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या पगारातून आता 10,000 रुपये कपणार आहेत। मला ही बातमी खूपच आवडलेली आहे, तुम्ही तुमचं मत कमेंट करून सांगा। पुढील बातमी बघा, देशातील जनगणना प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 1 एप्रिल पासून सुरुवात होत आहे। विशेष म्हणजे ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे। हे काम 2 टप्प्यात पार पडेल। हे बघा, पहिल्या टप्प्यात घराची माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची मोजणी होईल। 2011 नंतर होणारी ही जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती, आता ती पुन्हा सुरू होत आहे। बघा, 2011 मध्ये जनगणना झाली होती आणि आता 1 एप्रिल पासून ही सुरुवात झालेली आहे जनगणनेची आणि ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची जनगणना आहे। म्हणजे एकदम डिजिटल स्वरूपाची ही जनगणना आहे। यामध्ये बघा, 2 टप्प्यात ही जनगणना होत आहे आणि यामध्ये पहिल्या टप्प्यात तुमच्या घराची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे। ओके, तुमच्या घराची संपूर्ण माहिती ते विचारतील आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची मोजणी केली जाणार आहे। या पद्धतीने ही जनगणना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा, काय बातमी आहे, सध्या इराण, इस्रायल, अमेरिका यांचं जे काही युद्ध चालू आहे, या युद्धामुळे भारतावरती केवढा मोठा परिणाम झालेला आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। इंधन तुटवडा झालेला आहे, गॅस सिलेंडर तुटवडा, त्यानंतर पेट्रोल डिझेल तुटवडा, या संपूर्ण गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे। आणि महत्त्वाचं आता हे बघा, नवीन माहिती समोर आलेली आहे आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून आता लवकरच 5 किलो वजनाचे छोटे सिलेंडर बाजारात उपलब्ध करून देण्याचा अत्यंत महत्त्वाचा विचार आता सुरू झालेला आहे। आणि या नव्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा जो आहे, स्थलांतरित मजूर, हे बघा, स्थलांतरित जे काही मजूर असतात, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जे कामाला जात असतात, ते असतात स्थलांतरित मजूर। तर या स्थलांतरित मजुरांसाठी हा निर्णय फार महत्त्वाचा मानला जात आहे। त्यानंतर विद्यार्थी आणि ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, ओके, अशा सर्व नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। हे बघा, हे छोटे सिलेंडर खरेदी करताना ग्राहकांना आधार KYC करणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता असून येत्या 1-2 दिवसात याची अधिसूचना निघू शकते। आणि हे बघा, आता सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे, हे तुम्हाला चांगलंच माहित आहे। आता बघा, यामध्ये असे साईज असेल 5 किलो वजनाचे छोटे गॅस सिलेंडर बाजारात उपलब्ध होणार आहेत आणि हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे एक प्रकारे जे दुसऱ्या गावी काम धंद्यासाठी गेलेले आहेत त्या लोकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर विद्यार्थी शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, मोठ्या शहरांमध्ये गेलेले आहेत, तर याचा फायदा होणार आहे काही लोकांना आणि 1-2 दिवसात याची अधिसूचना देखील जाहीर होणार आहे। एकदम ताज्या बातम्या आहेत, टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुम्हाला मी सांगतो, ताज्या बातम्या सांगतो, अशी माहिती कोणीच सांगणार नाही। तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, अजून महत्त्वाच्या अपडेट बातम्या पुढे आहेत।
पुढील महत्त्वाची बातमी आहे एटीएम कार्ड संदर्भात. तुम्ही एटीएम कार्डने पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून हे बदल आता लागू करण्यात आलाय. आता नवीन एटीएम मध्ये बदल करण्यात आलाय. काय बदल करण्यात आलाय चला जाणून घेऊया. हे बघा, एटीएमचा अनावश्यक वापर रोखण्यास आणि डिजिटल व्यवहारांना हे बघा चालना देण्यास मदत होईल. ग्राहकांनी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या मोफत व्यवहाराच्या मर्यादेची नोंद घ्यावी असा सल्ला देण्यात येत आहे. एटीएम वापराची अनुमत मर्यादा ओलांडल्यास त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 23 अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाऊ शकते. हे नवीन नियम 1 एप्रिल पासून अंमलात येतील. हे बघा 1 एप्रिल पासून हे अंमलात आलेले आहेत. म्हणजे काय बघा, तुम्ही तुमच्या एटीएम कार्डने पैसे काढतात बरोबर. एटीएम कार्डची लिमिट असते. सपोज तुमच्या एटीएम कार्डची जरी लिमिट असेल 30,000 रुपये तर तुम्ही 30,000 रुपये काढले बरोबर. 30,000 रुपये काढले तर ते मोफत तुम्ही काढू शकता एटीएमने. तुमचे कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु बँकेने 30,000 रुपये काढण्याची एका दिवसाची मुदत तुम्हाला दिलेली आहे आणि सपोज तुम्ही 50,000 काढले तर मग तुम्हाला वरील जे 20,000 तुम्ही एक्स्ट्रा काढलेले आहेत, वरील जे मर्यादित हे बघा अनुमत मर्यादा ओलांडलेली आहे तुम्ही, म्हणजे जे अनुमत तुम्हाला दिली होती त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही एटीएम मधून काढली तर मग तुम्हाला इथे 23 रुपये अधिक जीएसटी शुल्क तुमच्याकडून आरबीआय आकारणार आहे. तुमचे 23 रुपये जास्तीचे त्यामध्ये जाणार आहेत. समजलं तुम्हाला? चला ठीक आहे, ही बातमी फार महत्वाची होती. आता फार महत्वाची बातमी आहे. हे बघा पॅन कार्ड. हे बघा पॅन कार्ड साठी नवे कागदपत्रे. आता 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचे असल्यास थोडं जड जाणार आहे. कारण आता आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही, तर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा 10वीची मार्कशीट सारखे अधिकृत कागदपत्रे द्यावे लागतील. आणि आयकर विभागाने स्पष्ट निर्देश दिले की आतापासून पॅन कार्ड आधार कार्ड मध्ये नावाची स्पेलिंग अगदी सारखीच असावी. दोन्ही कार्डवर नाव वेगवेगळे असतील तर 1 एप्रिल नंतर तुमचे व्यवहार थांबू शकतात. बघा समजलं तुम्हाला? म्हणजे महत्वाचं म्हणजे पॅन कार्ड जरी तुम्हाला नवीन काढायचं असेल तर पहिले आधार कार्ड लागत होतं. आता आधार कार्ड नाही तर आता तुम्हाला 10वीची मार्कशीट तुमची लागू शकते, तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट किंवा हे बघा हे काही कागदपत्रे ते सांगितलेले आहेत नव्याने. ओके, फक्त तुम्हाला आधार कार्डच नव्हे पॅन कार्डसाठी आता हे वेगळे कागदपत्रे पण तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर अजून एक आयकर विभागाने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड मध्ये तुमचे नावची स्पेलिंग बरोबर असणे गरजेचे आहे. चूक असली, स्पेलिंग मध्ये चूक असली तर तुमचे जे काही व्यवहार आहे, बँकेचे व्यवहार वगैरे जे पण व्यवहार असतील पुढील ते संपूर्ण व्यवहार थांबू शकतात असे ते म्हटलेलं आहे. जी माहिती होती ती संपूर्ण सांगितलेलं आहे. चला ठीक आहे, या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच ताज्या बातम्यांसाठी. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.